जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे का? किंवा जे आपल्या इतर आजूबाजूला जे व्यक्ती आहेत, ते इतके आयुष्यामध्ये सफल का आहेत? तर मग तुम्हालाही याचं रहस्य जाणून घ्यायचं आहेत का? चला तर आपण जाणून घ्या. मग जे आतापर्यंत सक्सेसफुल लोक आहेत, तर ते त्यांच्या मॉर्निंग रूटीनपासूनच आपला डे स्टार्ट करतात. मग त्या डे स्टार्टचं प्लॅनिंग जर आपल्याला माहीत झालं, तर आपणही त्यानुसार जर कृती केली, तर आपणही सक्सेसफुल होऊ शकतो. मग याच्यासाठी आपल्याला जर त्या हॅबिट्स कळाल्या तर चला तर समजून घेऊयात. पहिली हॅबिट जी आहे ती म्हणजे मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग उठणे. मग कितीही वाजता ते झोपू द्यात, कितीही प्रोजेक्ट वरून थकलेले असो किंवा काही काम नसेल तरी ते उशिरा रात्रभर जागणार नाहीत, पिक्चर बघणार नाहीत वगैरे किंवा पण ते शांत वेळेनुसार झोपणार. नसेल काम असेल तर ते झोपणार, त्या कामानंतर झोपणार. मात्र ते सकाळी उठल्याप्रमाणे ठराविक त्यांची वेळ असते. 4 असेल, 5 असेल, 6 असेल, त्या पद्धतीने ते उठत असतात. आणि मग अर्ली मॉर्निंग उठून पहिलं जे गोष्ट असते, त्यांच्याकडे एक फिक्स ध्येय असतं. मग ते ध्येयाची ते काय करतात, उजळणी करतात. त्यांच्याकडे ते गोल कार्ड असतात आणि ते गोल कार्ड बघतात, त्याच्यानुसार ते ठरवतात. त्यानंतर आयुष्यामध्ये ते ग्रॅटिट्यूड फील करतात. मग ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर आपल्याबद्दल ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्यासाठी मदतीसाठी आहेत, इतर नातेवाईक आहेत, परिवारातील सदस्य आहेत किंवा या युनिव्हर्सिटीमधील सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी ते थँक्यूज म्हणजेच ग्रॅटिट्यूड आभार प्रदर्शन करतात आणि आपल्याला मिळालेले आयुष्य किती सुंदर आहे आणि चांगलं आहे यासाठी ते आभार मानतात. मग त्याचनंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ. मग या हेल्थकडे खूप लक्ष देतात आणि त्यामुळे त्यांचे फिटनेस चांगला असतो. मेंटली स्ट्रॉंग होतात आणि फिजिकली तर सुद्धा स्ट्रॉंग असतात. कारण दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतात. कारण शरीर तंदुरुस्त असेल, मन तंदुरुस्त असेल, तरच ते चांगलं काम करू शकतात आणि त्याच्याबद्दल चांगला मोबदला मिळवू शकतात किंवा त्यांना जे सक्सेस होण्यासाठी त्यांचं जे रूटीन आहे, त्याच्यामध्ये त्यांना थकवा येऊ नये म्हणून चांगल्यात चांगला व्यायाम करतात. जवळजवळ जास्तीत जास्त 1 ते दीड घंटा प्रत्येक वैयक्तिक जण त्याच्यामध्ये मेहनत घेतो. कारण बघा मित्रांनो, पैसा आहे मात्र जर शरीर साथ देत नसेल तर काही उपयोग नाही. म्हणूनच ते लोक आपल्या शरीरावरती, मनावरती मेहनत घेतात. त्याच्यासाठी योगा, मेडिटेशन, अजून जे काही एक्सरसाइज आहेत ते करतात. त्याच्यामुळे त्यांची एनर्जी काय असते, परत भरून निघते. म्हणजे उदाहरणार्थ एक व्यायाम ही अशी गोष्ट आहे का ज्याने काय होतं, कंटिन्युअसली ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला थकवा वाटतो. मात्र थोड्या वेळाने तीच एनर्जी डबलीने भरून मिळते. म्हणून मित्रांनो, तुम्हीही व्यायाम करत चला आणि आपलं हे आरोग्य चांगलं सुदृढ करा आणि चांगल्या कामासाठी मदत करा. नंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आपली माइंडसेट. मग मित्रांनो, कोणत्याही गोष्टीसाठी आपलं माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यात सकारात्मकता किंवा ती गोष्ट करण्याची खूप आवड असली पाहिजे. मग ती गोष्ट मला करायची म्हणून त्या गोष्टीसाठी काय लागते त्या गोष्टी खूप खूप पाहिजे असतात. मग व्हिडिओज वगैरे बघतात. ती माहिती ते अजून चांगल्या पद्धतीने कार्यक्षम होतात. नवीन म्हणून ते कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये जास्त सक्सेसफुल होत असतात. तर तर मित्रांनो, असं जास्त सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हालाही गरज आहे का एखाद्या चांगल्या मेंटॉरची गरज आहे आणि ते तुम्ही मेंटॉरशिप कोणाकडून तरी घ्या. त्याच्याकडून चांगले स्किल शिका. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, वेळेची बचत होते तुम्हाला. त्यांनी जे मेंटर्स आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 30 वर्षामध्ये अशा काही गोष्टी शिकलेल्या आहेत का ते 30 वर्षाचं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही त्या मेंटरशिपचा उपयोग करा आणि पैसे देऊन तुमचा वेळ वाचवा. म्हणजेच तुम्ही काय कराल, वेळ खरेदी कराल. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये चांगलं उत्पादन मिळवू शकतात. म्हणजेच काय, तर चांगलं यश म्हणजेच सक्सेस होऊ शकतात. फक्त पैसाच नाही तर सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकतात. म्हणून मित्रांनो सांगतो, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते जगण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या गोष्टींनी जगता आलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि नक्कीच ह्या जर तुम्ही 4 गोष्टी फॉलो केल्या
तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. आणि अशी आशा करतो की तुम्ही या रूटीनप्रमाणे टाईम टेबल फॉलो कराल,